हरे हरे राम 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 हरे हरे। कामी क्रोध रूप कंस क्रूरतम असभ्य अत्याचारी नृप अशिष्टतम अभद्रतम दुरात्मा अनंत दुखदायी दुष्ट दुर्जनम। शत्रु है महाविध्वंस है ये कंस है ये कंस है ये छल कपट का दंश है। एवढे मोठे मोठे बलशाली असुर पाठवले तरीही ते मारले गेले। आता मला समजत नाही की मी काय करावं। हे कृष्ण बलराम काही केलं मरतच नाही। महाराज मला वाटते आपण प्रत्येक वेळी असुर इकडून तिकडे पाठवले म्हणून ते मारले गेले, परंतु यावेळी आपण कृष्ण बलराम त्यांनाच इकडे बोलू। वा मंत्री वा, उत्तम अतिउत्तम। तुमची युक्ती खूप चांगली आहे, परंतु त्यांना इकडे आणायचे कसे? महाराज आपण त्यांना धनुर्यज्ञ नावाच्या महोत्सवाला आमंत्रण देऊया आणि त्या महोत्सवामध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन करूया आणि या कुस्ती आखाड्यामध्ये कृष्ण आणि बलराम यांना आपले पैलवान मारून टाकतील। पण कृष्ण बलराम यांना मथुरेत आणायची कामगिरी कोण करणार? ही कामगिरी महाराज फक्त आणि फक्त अक्रूरजीच करू शकतात। वा मंत्री, तुमच्या या युक्तीने मी अतिशय प्रसन्न झालो। वा महाराज, खूप छान योजना आहे। महाराज तुम्ही निश्चिंत राहा, त्या कृष्ण आणि बलरामचा आम्ही आखाड्यामध्येच अंत करू। हो, आणि सोबतच कुवलयापीड हत्तीला प्रवेशद्वाराजवळ ठेवा। कृष्ण बलराम ज्यावेळेस प्रवेश करतील त्या क्षणी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करा आणि हत्तीकडून त्यांना चिरडून टाका आणि धनुर्यज्ञाचा आरंभ करा। सैनिको, त्वरित अक्रूरजींना दरबारात हजर करा। जशी आपली आज्ञा महाराज। महाराज, कंसांचा विजय असो। प्रिय अक्रूर, या भोज कुळामध्ये आणि यदू कुळामध्ये तुमच्याहून श्रेष्ठ माझा मित्र कोणीही नाही। तुम्ही एक उदार व्यक्ती आहात। माझी तुम्हाला अशी आज्ञा आहे की तुम्ही त्वरित वृंदावनामध्ये जावे, त्या कृष्ण बलराम नावाच्या मुलांचा शोध घ्यावे आणि त्यांना मथुरेला घेऊन यावे। मी ऐकलं आहे ते खूप मोठे योद्धा आहेत
त्यांचा पराक्रम मलाही पाहायची इच्छा झाली आहे. आपण आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेला त्यांनीही यावे अशी माझी खूप इच्छा आहे. जशी आपली आज्ञा महाराज. मी आजच वृंदावनाकडे प्रस्थान करतो. सगळे तयारीला लागा. कसलीही चूक होता कामा नये. या कृष्ण बलराम या मृत्यूच्या मुखामध्ये या. धनुर्यज्ञ तर फक्त निमित्त आहे. याच्या पाठीमागे कंसाचा कृष्ण आणि बलराम यांना मल्लयुद्धामध्ये ठार मारण्याचा विचार आहे. परंतु आज वृंदावनात श्रीकृष्ण आणि बलराम यांचे दर्शन करण्याची संधी प्राप्त करून देणारी अशी कोणती पुण्यकर्म मी केली असावी देव जाणे. खरंच कंसाने माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. त्याच्यामुळे आज मला भगवत दर्शनाची ही संधी मिळणार आहे. हरी बोल, हरी बोल. या भूमीवर भगवंतांच्या गायींची आणि भगवंतांची चरणचिन्ह दिसत आहेत. जय हो, माझे जीवन धन्य झाले, धन्य झाले. वृंदावन
अरे काका, अक्रूर काका, तुम्ही हे काय करताय? तुम्ही आमच्याहून वरिष्ठ आहात. उठा. माझे प्रिय अक्रूर काका. अक्रूर काका, आपणास इथे पाहून खूप आनंद झाला. मथुरेमध्ये सर्व काही कुशल मंगल तर आहे ना? हो, मथुरेमध्ये सर्व काही कुशल मंगल आहे. परंतु 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 काय काका? महाराज कंसांनी धनुर्यज्ञ नावाच्या उत्सवात आपण सर्वांना भाग घ्यावा अशी आज्ञा केली आहे आणि त्यासाठी आपल्याला मथुरेत येण्याचे आमंत्रण दिले आहे. अरे वा अक्रूर काका, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आम्हाला ही भव्य आणि दिव्य मथुरा नगरी पाहता येईल. नाही बलराम, याच्या पाठीमागे कंसाचा खूप मोठा कट आहे. आपणास मथुरेमध्ये बोलवून कुस्ती आखाड्यामध्ये आपला अंत करायचा असे षडयंत्र त्याने रचले आहे. काय षडयंत्र? आणि आम्हाला मारण्यासाठी? दाऊ, पहा ना, आम्हाश्रींनी किती छान योजना बनवली आहे. अक्रूर काका, आपण निश्चिंत राहा. आम्ही कंस महाराजांचे आमंत्रण स्वीकारत आहोत. कारण आता माझ्या मात्या पित्यांची सुटका आणि कंस मामाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे. अशा प्रकारे अक्रूरजींचे आमंत्रण स्वीकारून भगवान श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेकडे प्रस्थान करतात. तर चला आता आपण प्रवेश करूया थेट मथुरा नगरीत. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांना पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले होते. ते नगरातून जात असताना लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते आणि कोणी भगवंतांना हार घालत होते, तर कोणी भगवंता रस्ता देत होते, कोणी स्वागत करत होते. सगळीकडे भगवंताची चर्चा आणि कुजबूज सुरू होती. कंस महाराज, स्वामी जय कंस महाराज. कंस हमारे तारक, कंस हमारे पालक, कंस हमारे भगवान. ओम जय कंस महाराज. जय कंस महाराज, जय कंस महाराज, जय कंस महाराज. दाऊ, पहा ना, त्या धोब्याकडे किती सुंदर वस्त्रे आहेत. हो रे कान्हा, खूप सुंदर सुंदर वस्त्रे आहेत. चल आपण त्यांच्याकडे जाऊया आणि ते वस्त्र पाहूया. अहो धोबी काका, तुमच्याकडे एवढी सारी सुंदर वस्त्रे आहेत, त्यातील काही वस्त्रे आम्हाला द्याल का? जर ही सुंदर वस्त्रे तुम्ही मला दिलीत तर मी वचन देतो की तुमचं जीवन अतिशय सुखमय होईल. दूर व्हा, दूर व्हा. तुम्ही गवळ्याची पोरं आणि माझं जीवन सुखी करणार.
तुमची हिंमत कशी झाली महाराज कंसांची वस्त्रे मागण्याची? अरे गवळ्याच्या पोरांनो, लक्षात ठेवा, पुन्हा असा उद्धटपणा केलात तर तुम्हाला खूप मोठी शिक्षा द्यायला लावीन मी महाराजांना. अहो धोबी काका, तुम्हाला हवे तर त्याच्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला धन देखील देऊ. अरे तुम्ही असं नाही ऐकणार. माझी काठी कुठं आहे माझी? थांबा. धोब्याचे मस्तक उडवल्यानंतर भगवंत मथुरेतून पुढे जात असताना सुदामा माळी व भगवंताची भेट होते. कृष्ण आणि बलराम यांना आपल्या घराकडे येत असताना बघून सुदामा माळी अतिशय खुश झाला व त्याने पळत पळत येऊन भगवंताला दंडवत प्रणाम केला. हे प्रभू, आपण या विश्वाच्या कारणांचे परम कारण आहात आणि आपण आपल्या भक्तांना त्यांच्या प्रेममय सेवेचा विशेष लाभ देण्यात प्रसन्न असता. प्रभू, आज आपले दर्शन घेऊन माझे जीवन धन्य झाले. सुदामा माळी, तुझ्या प्रेममय सेवेने मी अतिशय प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते वरदान माग. हे प्रभू, आपण मला हेच वरदान द्यावे की मी आपल्या प्रेममय सेवेत एक शाश्वत दास म्हणून निश्चिंत राहावे. हे माझ्या प्रिय सुदामा माळी, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. मी तुला परिवार, समृद्धी, दीर्घ आयुष्य आणि भौतिक जगतातील जे काही तू इच्छा करशील ते तुला प्राप्त होण्याचे वर देतो. हरी बोल, कृष्ण बलराम की जय. अशा प्रकारे भगवंत दाखवून देतात की कोणाला मारण्यासाठी भगवंताला शस्त्राची आवश्यकता नाही. त्यांचा प्रत्येक अवयव एका शस्त्राप्रमाणे कार्य करू शकतो आणि जो भगवंतांना भक्तिभावाने शरण येतो त्याला भगवंत न मागताच सर्व काही प्रदान करतात. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेच्या नगरामधून फिरत असताना कंसाच्या दरबारात येतात. प्रवेशद्वारावर येताच कुवलया पीड हत्तीला परास्त करून त्याची लांब लांब दात कंसासाठी भेट म्हणून घेऊन जातात. होशियार, मथुराधिपती भगवान कंस येत आहेत हो. आकरत कुसंगनत कुचक्रवत कुलक्षणम कुटिल कुपंथ कामि क्रोध रूप कंस क्रूरतम. असभ्य अत्याचारिणी अशिष्टतम अभद्रतम दुरात्मा अनंत दुःखदायी दुष्ट दुर्जनम. सावधान, वृंदावनवासी कृष्ण बलराम येत आहेत हो. तुम्ही गवळ्याची पोरं आमच्याशी युद्ध करणार? हे कदापि शक्य नाही. काना थांब, मी बघतो या मल्लांकडे. थांबा दाऊ, थांबा. अरे लहान पोरांनो, हा काय तुमच्या वृंदावनामधील खेळ खेळण्याचे मैदान नाही. हा पैलवानाचा आखाडा आहे, आखाडा. मल्लयुद्धाचा आरंभ हो.
प्रचंड सारे जिंदगी ये कर जन्म जता दूत से हो न पर अलग मामाश्री, हा पहिला आघात माझ्या सर्व भावंडासाठी ज्यांना तू जन्मताच मृत्यू प्रदान केला. दुसरा आघात माझ्या माता पितांसाठी ज्यांना तू बंदिस्त करून तुरुंगवास दिलास. हा तिसरा आघात माझ्या सर्व मथुरा वृंदावनवासियांसाठी ज्यांच्यावर तू कृत्रिक अन्याय केलेस. मामाश्री, श्री कृष्ण बलराम की जय. श्री कृष्ण बलराम की जय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. Thank you.